नमस्कार मंडळी. आज सियाची आम्ही फर्स्ट लॉंग ट्रिप प्लॅन केली होती आणि आम्ही जाणार होतो तिला घेऊन उज्जैनला. त्याचीच सगळी तयारी सुरू होती. तसं तर सियाला फिरायची सवय आहे, पण हा जास्त लांब प्रवास होता, त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. म्हणून मी तिला घरातूनच काही गोष्टी बनवून घेतल्या होत्या. त्याचमधली एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे, मेथीचे पराठे. हे खायलाही टेस्टी असतात आणि जास्त दिवस टिकतात पण, म्हणून मी हे सोबत घेतले. पहिला तर मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि त्यानंतर मग आलं, लसूण आणि थोडीशी मिरची घालून पेस्ट बनवून छान तेलामध्ये परतवून घेतली, म्हणजे त्यामधील पूर्ण पाणी सुकून जाईल. त्यानंतर घेतलं गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं बेसन मिक्स केलं, थोडं लाल तिखट, मीठ, तेल, ओवा आणि त्यानंतर मेथी घालून मस्त असं पीठ मळून घेतलं आणि 15 मिनटासाठी पीठ झाकून ठेवलं. सियासाठी बनवलेल्या पराठ्यामध्ये मी मीठ वापरलं नव्हतं आणि तसंच तेलही न वापरता मी तुपाचा उपयोग केला होता. आणि सियाला तिखट खायला आवडतं म्हणून मी मिरची वापरली होती. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता. 15 मिनिटांनी मग पीठ छान असे भिजलेले होते, म्हणून मी त्याचे पराठे लाटून घेतले आणि मग छान असे दोन्ही साईडून तूप आणि तेल लावून भाजून घेतले. जर तुम्ही पण प्रवासात नेण्यासाठी हे करत असाल तर पूर्णपणे पराठा थंड झाल्याशिवाय पॅकिंग करू नका, म्हणजे तो जास्त दिवस टिकेल. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू.